हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.9 द आंट द ग्रासहोपर. द आंट अँड द ग्रासहोपर. आंट म्हणजेच मुंगी, आंट म्हणजेच मुंगी. ग्रासहोपर, ग्रासहोपर म्हणजेच काय? गवत टोळा. ग्रासहोपर म्हणजेच काय? गवत टोळा किंवा त्याला आपण शिवाजी घोडा असं सुद्धा म्हणतो. तर त्या रिलेटेड इथं स्टोरी सांगण्यात आलेली आहे. चला तर पहिलं डू यू नो काय आहे ते पाहून घेऊया. डू यू नो, डू यू नो तुम्हाला माहित आहे का? द नेम्स ऑफ द इन्सेक्ट्स. तर तुम्हाला किड्यांची नावं माहित आहेत का? इथं विचारण्यात आलेलं आहे. तर पॉसिबल आन्सर येईल यस आय नो सम नेम्स ऑफ द इन्सेक्ट्स आर ant, grasshopper, butterfly, bee, mosquito. Yes, I know some names of the insect are ant, grasshopper, butterfly, bee and mosquito. अशा प्रकारे पॉसिबल आन्सर इथं येईल. दॅट आफ्टर लिसन, रिपीट अँड रीड. लिसन, लिसन म्हणजे स्टोरी ऐका असं म्हणलेलं आहे. रिपीट, टीचर आफ्टर रिपीट करा म्हणलेलं आहे. रीड आणि त्यानंतर तुम्ही रीड करा असं म्हणलेलं आहे. चला तर स्टोरी काय आहे इथं आपण पाहून घेऊया. An ant and a grasshopper were good friends. An ant म्हणजेच मुंगी. A grasshopper म्हणजेच कोण? गवत टोळा. An ant and a grasshopper were good friends. तर येथे मुंगी आणि गवत टोळा, ant आणि grasshopper हे काय होते? चांगले मित्र होते. हे दोघे काय होते? चांगले मित्र होते. ड्युरिंग समर, ड्युरिंग म्हणजेच काय? समर, समर म्हणजेच काय? उन्हाळ्याच्या वेळी. ड्युरिंग समर म्हणजेच काय? उन्हाळ्यात. द आंट वर्क हार्ड टू कलेक्ट द फूड. उन्हाळ्यामध्ये द अँट म्हणजेच काय? मुंगी. वर्क हार्ड, खूपच कष्ट केलेले आहेत. कोणी? उन्हाळ्यामध्ये कोणी कष्ट केलं? मुंग्यांनी कष्ट केलं. कशासाठी? वर्क हार्ड टू कलेक्ट फूड, फूड कलेक्ट करण्यासाठी, अन्न जमा करण्यासाठी पूर्ण उन्हाळ्यामध्ये त्या मुंग्यांनी काय केलेलं आहे? खूप मेहनत घेतलेली होती. वाईल म्हणजे पण. द ग्रासहोपर एन्जॉयड द सनी वेदर. पण येथे गवत टोळ्यानं काम केलं का? कष्ट घेतलं का अन्न जमवण्यासाठी? तर नाही. पण येथे ग्रासहोपरनं काय केलं? सनी वेदर, उन्हाळा काय केला? तो एन्जॉय केला. त्यांनी काय केलं? उन्हाळ्यात मजा केली. कोण? गवत टोळ्याने. पण मुंग्याने काय केलेलं आहे? इथं खूप मेहनत घेतलेली आहे, खूप कष्ट केलेले आहे. कशासाठी? अन्न जमा करण्यासाठी, फूड कलेक्ट करण्यासाठी. इट प्लेड ऑल डे अँड कलेक्टेड नो फूड. तर गवत टोळा काय करत होता समर सीझन मध्ये, समर वेकेशन मध्ये? तर तो दिवसभर खेळत होता. इट प्लेड ऑल डे. प्लेड म्हणजेच खेळणे, डे म्हणजेच काय? दिवसभर. दिवसभर खेळत होता. अँड कलेक्टेड नो फूड. कलेक्टेड जमा करणे, नो फूड काहीच अन्न तो कलेक्ट करत नव्हता, अन्न जमा करत नव्हता. हा झाला समर मध्ये. वेन विंटर अराइव्ड, जेव्हा हिवाळा ऋतू आला. विंटर म्हणजेच काय? हिवाळा. अराइव्ड म्हणजेच काय? येणे. वेन विंटर अराइव्ड, जेव्हा हिवाळा ऋतू आला. द अँट वॉज रेस्टिंग. हिवाळ्यामध्ये, विंटरमध्ये अँट म्हणजेच काय? मुंगी रेस्ट करत होती, आराम करत होती. कारण त्या मुंगीने समर वेकेशन मध्ये काय केलेलं होतं? अन्न जमा केलं. काय केलं? अन्न जमा केलं. थंडीमध्ये मुंग्या काय करतात? रेस्ट करतात, आराम करतात. इट वॉज इटिंग द फूड गॅदर्ड ड्युरिंग समर. कारण उन्हाळ्यात ती आराम का करत होती? कारण समर मध्ये त्या मुंग्यानं काय केलं होतं? फूड गॅदर केलं होतं, अन्न जमा केलं. काय केलं? गॅदर म्हणजेच काय? जमा करणे. अन्न, फूड म्हणजेच काय? अन्न खाण्यासाठी. विंटरच्या सीझन मध्ये खाण्यासाठी जे फूड जमा केलं ते समर सीझन मध्ये केलेलं होतं. समर सीझन मध्ये विंटरसाठी फूड तिथं जमा करण्यात आलेलं होतं. त्यामुळं विंटरमध्ये अँट काय करत होते? रेस्ट करत होते. पण जो गवत टोळा आहे पहा, ग्रासहोपर आहे,
तो काय राहिला, हंग्री होता तो. द हंग्री ग्रासहोपर आस्क्ड द अँट फॉर सम फूड. पण गवतटोळ्याने काहीच मेहनत केली नव्हती, तर तो विंटरमध्ये काय होता, भुकेने ग्रस्त होता. त्याला खूप भूक लागली होती आणि तो कोणाकडे गेला, मुंगीकडे गेला, अँटकडे गेला आणि त्याला काही अन्न मागितला, खाण्यासाठी काहीच अन्न मागितलं. द हंग्री ग्रासहोपर आस्क्ड द अँट फॉर सम फूड. अशा प्रकारे त्या गवतटोळ्यानं त्या मुंग्याला काय मागितलेलं आहे, खाण्यासाठी काही अन्न मागितलेलं आहे. द अँट गेव इट सम. मग त्याने सुद्धा सांगितल्यानंतर, गवतटोळ्याने सांगितल्यानंतर मुंग्याने सुद्धा काय केलेलं आहे, त्याला फूड खाण्यासाठी तिथं दिलेलं आहे, अन्न खाण्यासाठी थोडंसं तिथं अन्न त्यानं दिलेलं आहे. द नेक्स्ट डे. पुन्हा दुसऱ्या दिवशी. द ग्रासहोपर अगेन आस्क्ड द अँट फॉर फूड. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा गवतटोळा येतो आणि पुन्हा त्या अँटला काय म्हणतोय, मला पुन्हा खायला काहीतरी दे, असं त्या अँटला म्हणतोय. द नेक्स्ट डे. नेक्स्ट डे म्हणजेच पुढच्या दिवशी. द ग्रासहोपर अगेन आस्क्ड. पुन्हा विचारतो. आस्क्ड म्हणजेच काय, विचारणे. द अँट फॉर अ फूड. अन्नासाठी पुन्हा त्या मुंगीला विचारतो. द अँट रिप्लाइड. तर इथं मुंगी काय म्हणते पहा त्याला, आय एम सॉरी माय डिअर फ्रेंड. तर मला माफ कर माझ्या मित्रा. आय एम सॉरी. सॉरी म्हणजेच काय, माफ कर. माय डिअर फ्रेंड, माझ्या मित्रा मला काय कर, माफ कर. माझ्या फ्रेंड मला काय कर, माफ कर. दिस फूड इज जस्ट इनफ फॉर माय फॅमिली. हे जे फूड आम्ही कलेक्ट केलेलं आहोत समर वेकेशन मध्ये, हे फूड फक्त आमच्या फॅमिलीसाठीच इनफ आहे, पुरेसं होईल. जर आम्ही दुसऱ्यांना वाटत बसेल तर आम्हाला हे फूड विंटर सीझन मध्ये पुरणार नाही. तर काय म्हणतोय, अँड त्याला रिप्लाय देतोय, आय एम सॉरी माय फ्रेंड, दिस फूड इज जस्ट इनफ फॉर माय फॅमिली. हे फूड माझ्या फॅमिलीसाठीच पुरेसं आहे. वी ऑल वर्क हार्ड द होल समर टू गॅदर दिस फूड. कारण याच्यावर फक्त आमच्या फॅमिलीचाच हक्क आहे, आमच्या फॅमिलीचाच अधिकार आहे. कारण आम्ही होल समर वेकेशन, पूर्ण उन्हाळा आम्ही कशात घालवलो आहोत, मेहनतीत घालवलेले आहोत, कष्टामध्ये घालेलो आहोत फूड कलेक्ट करण्यासाठी. गॅदर म्हणजेच काय, जमा करणे, कलेक्ट करणे. फूड कलेक्ट करण्यासाठी आम्ही होल समर काय केलेलं आहोत, हार्ड वर्क केलेलं आहोत, वर्क हार्ड केलेलं आहोत. यू एन्जॉयड द समर टाइम. पण तू समर वेकेशन मध्ये हार्ड वर्क केला का, तर नाही. तर तू समर वेकेशन मध्ये काय केला, एन्जॉय केला. काय केला, एन्जॉय केला. तू मज्जा केली, खेळण्यातच तुझा काय घालवला, तू वेळ घालवलेला आहे. यू डिड नॉट सेव्ह एनी फूड फॉर द कोल्ड विंटर. आणि तू कलेक्ट तर केलाच नाही आणि कुठलंच फूड तिथं तू सेव्ह करून ठेवलेला नाहीये, जमा करून ठेवलेला नाहीये. कशासाठी, कोल्ड विंटरसाठी, थंडीसाठी. तर तू काहीच तिथं फूड कलेक्ट करून ठेवलेला नाही. वी कॅनॉट शेअर फूड विथ यू नाव. आता मी माझं अन्न तुला देऊ शकत नाही, तुझ्यासोबत शेअर करू शकत नाही. तर अशा प्रकारे अँट ग्रासहोपरला रिप्लाय देतो. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय झालेलं आहे, तात्पर्य काय कळालं आपल्याला, वर्क हार्ड टुडे फॉर अ बेटर टुमारो. वर्क हार्ड म्हणजेच काय, आज मेहनत करा. टुडे म्हणजेच काय, आज. वर्क म्हणजेच काय, मेहनत. वर्क हार्ड, आजच मेहनतीने कष्ट करा. फॉर अ बेटर टुमारो, उद्याचा दिवस चांगला जावा, म्हणजे आपलं भविष्य चांगलं जावं यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आताच मेहनत करावं लागेल. या मॉरल ऑफ द स्टोरीचं इथं मिनिंग होईल. तर अशा प्रकारे या स्टोरीचं आपल्याला इथे एक्सप्लेनेशन करता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन अँड राईट. लिसन म्हणजेच ऐका, राईट म्हणजेच लिहा. ग्रासहोपर म्हणजेच गवतटोळा. अराइव्ड म्हणजेच येणे किंवा आला. हार्ड म्हणजेच काय, कठीण. कलेक्ट म्हणजेच काय, जमा. विंटर म्हणजेच हिवाळा. रेस्टिंग म्हणजेच काय, आराम करणे. गॅदर्ड म्हणजेच काय, कलेक्ट करणे किंवा जमा करणे. ड्युरिंग म्हणजेच काळात, त्या काळात. समर म्हणजेच उन्हाळा. हंग्री म्हणजेच काय, भुकेला किंवा ज्याला भूक लागलेली आहे त्याला हंग्री असं म्हणतात. शेअर म्हणजेच काय,
देवाणघेवाण करणे किंवा देणे. इनफ, इनफ म्हणजेच पुरेसे, इनफ म्हणजेच पुरेसे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे rearrange the letters to make a meaningful words. rearrange the letters to make a meaningful words. तर खाली काही आपल्याला लेटर्स देण्यात आलेले आहेत, तर त्या लेटर्सला आपल्याला काय करायचं आहे, रिअरेंज करायचं आहे. काय करायचं आहे, रिअरेंज करायचं आहे. किंवा अनस्क्रम्बल वर्ड्स देण्यात आलेला आहे, त्याला रिअरेंज करून इथं मिनिंगफुल वर्ड्स इथं प्रिपेअर करायचं आहे. पिक्चर सुद्धा तेथे देण्यात आलेला आहे. तर कशाचं पिक्चर आहे, अँटचं पिक्चर आहे. तर इथं अनस्क्रम्बल वर्ड असल्यामुळे याच्यामधून सुद्धा अँट हा वर्ड इथे तयार होतो. ANT अँट, ANT अँट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फूड दाखवण्यात आलेला आहे पहा पिक्चर मध्ये. तर इथं सुद्धा अनस्क्रम्बल वर्ड आहे FOOD फूड, FOOD फूड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बुक्सचं पिक्चर देण्यात आलेलं आहे BOOK बुक, BOOK बुक. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गिफ्ट दाखवण्यात आलेलं आहे, गिफ्ट पॅक, GIFT गिफ्ट, GIFT गिफ्ट. तर अशा प्रकारे आपण या लेटर्सला रिअरेंज करून मिनिंगफुल वर्ड्स इथं प्रिपेअर करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिस्कस द स्टोरी ऑन पेज नंबर 55 अँड इनॅक्ट. तर ही स्टोरी जी आता आपण एक्सप्लेन पाहिलो, तर या स्टोरीला काय करा म्हणलेलं आहे, डिस्कस करा म्हणलेलं आहे, चर्चा करा म्हणलेलं आहे या स्टोरीवर. आणि ही स्टोरी घेऊन क्लासमध्ये काय करा म्हणलेलं आहे, ड्रामा इनॅक्ट करा म्हणलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्पॉट द 5 डिफरन्सेस अँड सर्कल देम. तर 2 पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर 2 पिक्चर्स मध्ये काय डिफरन्स आहे तर ते स्पॉट आउट करा असं म्हणलेलं आहे आणि त्यांना सर्कल करा म्हणलेलं आहे. तर फर्स्ट वन आहे मँगोवर. इथं मँगो मध्ये 7 मँगोज आहे, तर इथं 6 मँगोज आहे. 1 मँगो इथं काय झालेला आहे, काय झालेला आहे, डिफरन्स आहे. 1 मँगोचं इथं काय आहे, डिफरन्स आहे. दॅट आफ्टर बॉल आहे, बॉल सुद्धा येथे नाहीये, तर बॉलला इथं आपण सर्कल करून घेऊया. दॅट आफ्टर बर्ड आहे पहा, बर्ड सुद्धा नाहीये, तर बर्डला सुद्धा काय करून घेऊया, इथं सर्कल करून घेऊया. दॅट आफ्टर सन आहे इथं, तर इथं सन नाहीये, तर सनला सुद्धा काय करून घेऊया, सर्कल करून घेऊया. आणि हे जे ब्लॉक्स आहेत तर ते वरचे जे ब्लॉक्स आहेत ट्रायंग्युलर शेप मध्ये आहेत पहा, म्हणजे यांना काय आहेत, टेप आहेत, निमुळते आहेत, पण इथं कसे आहेत, फ्लॅट दाखवण्यात आलेले आहेत. तर यांना सुद्धा आपण इथे काय करणार आहोत, सर्कल करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे स्पॉट द 5 डिफरन्सेस आणि त्यांना सर्कल करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.9 द ॲन्ट अँड द ग्रासहोपर हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.